नमस्कार, स्वागत आहे तुमचं तन्वी क्रिएशनमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये चेन स्टिच कशी टाकायची हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यासाठी मी जरीचा थ्रेड घेतलेला आहे। अशा पद्धतीने डबल करून त्याला डबल गाठ मारायची आहे। सिंगल मारली तरी सुद्धा चालते। नंतर बोटांमध्ये अशा पद्धतीने धागा घ्यायचा आहे आणि ही मी 14 नंबरची ट्यूलिपची सुई घेतलेली आहे। सुरुवातीला शिकत असताना 14 नंबरची सुई घ्यायची। याचं टोक थोडंसं मोठं असतं आणि वरती धागा काढायला सोपा जातो, म्हणून ही सुई वापरायची। आता आपण काय करणार आहोत की खाली जो आपण बोटामध्ये दोरा जो पकडलेला आहे तो वरती सुईच्या टोकाच्या मदतीने वरती काढणार आहोत। लक्षात घ्यायचं आहे, सुईचं टोक असं सरळच पाहिजे, म्हणजे आपल्या दिशेला ठेवायचं नाहीये, तर आपल्या अपोजिट दिशेला ठेवायचं आहे। म्हणजे आपले बोट आहेत तिकडं न ठेवता त्याच्या समोर बरोबर त्याचं टोक हे समोरच्या दिशेला आलं पाहिजे आणि खालून वरती धागा घ्यायचा। प्रत्येक वेळेस तसंच करायचं आहे। खाली धागा घ्यायचा, खालच्यामध्ये बोटाने तो अडकवायचा आणि वरती ओढायचा अशा पद्धतीनं। म्हणजे हे एक लूप तयार होत जातं आणि त्याची साखळी तयार होती। म्हणजे एका लूपमधून आपण दुसरा लूप बाहेर काढायचा अशा पद्धतीनं। म्हणजे खाली धागा टाकायचा, बोटाच्या मदतीनं बरोबर त्याच्यामध्ये अडकवायचं आणि वरती घ्यायचं आणि पुढं जायचं। असं करत करत चेन स्टिच तयार होती। आता आपण पुढच्या बाजूने बघितलं की कशा पद्धतीनं आपण धागा वरती घेतोय, पण आपण खालच्या बाजूने बघणार आहोत की आपण सुईमध्ये धागा कशा पद्धतीनं अडकवतोय। अशी सुई घ्यायची, त्याच्या पुढच्या टोकामध्ये धागा अडकवायचा बोटाच्या मदतीनं आणि वरती घ्यायचा आहे। प्रत्येक स्टेप तशीच करत जायची। असं करत करतच वरती धागा कसा येतोय हे आपल्या लक्षात येत जातं। कारण आपण आपलं जे खालून सुईचं टोक खाली येतं ना, बरोबर तिथंच आपलं बोट पाहिजे, म्हणजे आपल्याला ते वरच्या दिशेला काढायला सोपं जातं। असं अडकवायचं आणि धागा वरती ओढायचा, मग ती चेन स्टिच बनत जाते। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमचे कोणताही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही। अशा पद्धतीनं चेन स्टिच ही तयार करत जायची आणि ती बरोबर तयार होत जाती। स्टेप बाय स्टेप आपण करत गेलो की आपली कोणतीही मिस्टेक होत नाही ह्याच्यामध्ये। अशाच पद्धतीनं आपण वरती ओढायचं। आता आपण याला गाठ कशी मारायची ते बघणार आहोत। आता काय करायचं की खालून वरती धागा काढायचा। आता तुम्हाला समजलं असेल की आपण वरती धागा कसा येतोय आणि खाली कसा अडकवला जातोय। अशाच पद्धतीनं आपण खालून वरती धागा घेतला, नंतर काय करायचं आहे आपल्याला अलीकडच्या थोडंसं लूजच घ्यायचा शेवट करताना, मग वरच्या धाग्यातून खालचा धागा लूपमध्ये ते अडकवायचं आणि बाहेर काढायचं आणि सुईमध्ये असं थोडंसं पॅक धरायचं आणि खाली धागा ओढायचा। असं केलं की बरोबर गाठ बसते। सुरुवातीला शिकत असताना काय करायचं आहे की एक सिंगल, डबल, तसंच 3 लाईन अशा पद्धतीनं प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे।